एका विवाहित महिलेला मुलं होत नसल्याने तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी प्रथम तिचा गळा दाबून खून केला आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी घाईघाईने तिचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोजपूर जिल्ह्यातील अजिमाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मेघरिया गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. मृत महिलेचं नाव 26 वर्षीय नीतू कुमारी असल्याची माहिती आहे. ती मेघरिया गावातील रहिवासी श्रीओम गुप्ता याच्याशी तिचं लग्न झालं होतं. असा आरोप आहे की नीतूला मुलं होत नसल्याने सतत त्रास दिला जात होता. यामुळेच तिची हत्या झाली. हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी आरोपीने नगर पोलीस स्टेशन हद्दीतील गंगी येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आणि मंगळवारी FSL टीम घटनास्थळी पोहोचली. पथकाने स्मशानभूमीतून जळालेले अवशेष, दात, हाडे आणि कवटीचे तुकडे जप्त केले. मृताची सोन्याची साखळी किंवा दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. FSL टीमने विश्लेषणासाठी सर्व नमुने घेतले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी एक मोबाईल फोन देखील जप्त केला आहे. मृताच्या पतीला अटक करण्यात आली आहे आणि त्याची सतत चौकशी केली जात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास केला जात आहे आणि इतर आरोपींची भूमिका देखील तपासली जात आहे. अजिमाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी महेंद्र कुमार म्हणाले की अंत्यसंस्कारानंतर पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याने पोलिसांना सांगितले की त्याच्या पत्नीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. मात्र पोलिसांना माहिती न देताच अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र हत्येची तक्रार मिळाल्यानंतर FSL टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास केला. घरात एक टॉवेलही सापडला. महिलेची जळालेली कवटी आणि तिच्या पायाचे काही अवशेष घाटावर आढळले. तपासानंतर पोलीस पुढील कारवाई करतील.